सहकारी गृहरचना संस्था मर्यादित आजच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उपस्थित सभासदांसमोर आजपर्यंत आपण रिडेव्हलपमेंट संदर्भात केलेल्या कामाचा थोडक्यात अहवाल सादर करतो। मान्य महोदय व सभेस उपस्थित मान्यवर सभासदगण, स्नेहसदन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित ही सहकारी संस्थेची स्थापना व नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 1979 रोजी करण्यात आली असून सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक PNA/HSG/1288 आहे। सदर सहकारी संस्थेचा ऑन रेकॉर्ड जुना पत्ता हा सँडविक एशिया लिमिटेड, दापोडी, पुणे 12 हा होता। सोसायटीच्या 9 जून 25च्या सभेत म्हणजे मागच्या सभेत ठराव करून सध्याच्या ठिकाणाचा म्हणजे स्नेहसदन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित सेक्टर 27A बल्क लँड E2 आकुर्डी प्राधिकरण असा बदल करून करण्यात आला व यासोबतच ठरावाप्रमाणे सोसायटीचे संस्था वर्गीकरण हे भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे करण्यात आले। सदरची माहिती देण्याचा उद्देश हा, सोसायटीची इमारत ही जवळपास 43 वर्षे जुनी झाली आहे व बांधकाम मानवी वस्तीसाठी धोकादायक होत चालल्याचे लक्षात आणून देण्यासाठी देत आहोत। भविष्यातील गरज ओळखून स्नेहसदन हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी दिनांक 29 जुलै 2022 रोजी एकत्र येऊन सोसायटीच्या सभासदांच्या भविष्यासाठी व जीव व मालमत्ता सुरक्षित राहावी यासाठी स्नेहसदन हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीच्या पुनर्विकास म्हणजेच रिडेव्हलपमेंटचा ठराव एकमताने पास केला होता। सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रिया ही केवळ मूठभर विशेष सभासदाकडून न राबवता समस्त सभासदांना यामध्ये सामील करण्यासाठीच प्रत्येक टप्प्यावर आपण मीटिंग बोलावल्या व यात सगळ्यांना निमंत्रित केले। पडद्याआड कोणतीही गोष्ट ठेवली नाही। सोसायटीच्या मीटिंगमध्ये आर्किटेक्ट, वकील, CA इत्यादींना वेळोवेळी आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन व रिडेव्हलपमेंट विषयावर अनुभव समजावून घेत सर्वांना विषय समजेल अशी व्यवस्था करण्यात आली। सोसायटीच्या मीटिंगला हजर राहण्यास सोयीस्कर व्हावे व जास्तीत जास्त लोक यावेत यासाठी आपण आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपचा प्रभावीपणे वापर केला। रिडेव्हलपमेंटमध्ये सभासदांचा सहभाग वाढावा, त्यांच्यात जागृती यावी, विषयाची समज वाढावी म्हणून आपण अनेक मार्ग वापरले आहेत। रिडेव्हलपमेंट करताना भविष्यात सभासदाची मानसिकतासुद्धा बदलणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन सगळ्यांना सूचना व प्रशिक्षण या काळात आपण देत होतो। या कामासाठी आपण गेल्या 2.5 वर्षात 60 पेक्षा अधिक ऑफिशियल मीटिंग बोलावल्यात। प्रत्येक सभासदाला त्यांनी मत व्यक्त करण्यासाठी संधी मिळेल याची काळजी घेतली आहे। रिडेव्हलपमेंटची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहील, त्यात कोणत्याही प्रकारचा सापत्न भाव राहणार नाही, कोणीही गैरफायदा घेणार नाही यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपण पहिल्यापासून केलेत। दिनांक 28 जुलै 2022च्या रिडेव्हलपमेंट ठराव पास केल्यानंतर पहिल्यांदा आपण 5,000 रुपये प्रत्येकी जमा केले होते। जेव्हा सेल्फ रिडेव्हलपमेंट हा पर्याय नाकारला गेला त्यानंतर सोसायटीच्या सभासदाकडून त्याच्या माहितीतला ओळखीचा बिल्डरकडून रिडेव्हलपमेंटसाठी प्रपोजल घेऊन या म्हणून सांगितले गेले। सदर टप्प्यात काम करताना सोसायटीच्या प्रत्येक मेंबरने सक्रिय सहभाग घेत प्रपोजल आणली। प्रपोजल गोळा करताना त्यांना रिअल इस्टेट मार्केटमध्ये कसे काम चालते, त्यात वापरल्या जाणाऱ्या संज्ञा व अर्थ समजायला लागले। अगदी बेसिक गोष्टी जसे TDR, कार्पेट एरिया, रेरा कार्पेट एरिया, सेलेबल कार्पेट एरिया वगैरे अर्थ समजायला लागले। या टप्प्यात दिनांक ऑगस्ट 29, 2022 पासून ते 26 नोव्हेंबर 2022पर्यंत सभासदाकडून सहभाग घेत 18 बिल्डर लोकांच्या भेटी घेऊन 14 प्रपोजल सोसायटीत जमा केली। 18 पैकी 14। काही बिल्डराकडून फक्त प्रपोजल देतो इतकेच
आश्वासन दिले, पण ते कधी सोसायटीत पोहोचले नाहीत. या टप्प्यात काम करताना 14 पैकी एक प्रपोजल निवडण्याचे चॅलेंज सोसायटीच्या सभासदांसमोर होते. आलेले प्रपोजल हे मनमानी फॉर्मॅटमध्ये असल्याने त्याच्यात तुलना करण्यासाठी एक माप सभासदांसमोर नव्हते. काही बिल्डरकडून अत्यंत कमी स्क्वेअर फूट तर काही जणांनी भरमसाठ आकडा फुगवून प्रपोजल दिले. अशा वेळेस सोसायटीच्या सभासदांकडून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आर्किटेक्टची नियुक्ती करण्याचे ठरले, जो सोसायटीच्या सभासदाच्या वतीने काम करेल. दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी आर्किटेक्ट आष्टेकर यांनी त्यांच्या कामाचे सादरीकरण केले व पुढे चालून त्यांना रिडेव्हलपमेंटच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले. प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट पहिल्यांदा सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याचे ठरले व त्याप्रमाणे फेब्रुवारी 2023मध्ये सदर रिपोर्ट सोसायटीच्या सभासदांसमोर मांडण्यात आला. या रिपोर्टने रिडेव्हलपमेंट प्रक्रियेत बांधकाम खर्चाव्यतिरिक्तच्या इतर प्रशासकीय व कायदेशीर गोष्टीबद्दलचा खर्च सभासदांसमोर सादर केला. जे सभासद रिडेव्हलपमेंट म्हणजे फक्त बिल्डिंग बांधकाम हाच अर्थ धरून गणित तयार करत होते, त्यांना पहिल्यांदा TDR, प्राधिकरण NOC, बांधकाम परवानगी आदीचे खर्च उघड झाले. याशिवाय स्टॅम्प ड्युटी सारख्या खर्चाचा अंदाजित खर्च पण असतात हे या फिजिबिलिटी रिपोर्ट बघितल्यावर समजले. याशिवाय GST, IT या कालांतराने लक्षात येणारे खर्च लक्षात आले. वास्तविकता समजावून घेण्यासाठी फिजिबिलिटी रिपोर्टने उत्तम काम केले. यानंतर आर्किटेक्ट आष्टेकर व कुलकर्णी यांच्या मदतीने सोसायटीचे पहिले डिमांड लेटरचा ड्राफ्ट तयार करण्यात आला. डिमांड लेटरमध्ये सोसायटीच्या सभासदांच्या वेगवेगळ्या मागण्या एकत्रित करून एक डिमांड लेटर तयार करण्यात आले. डिमांड लेटरमध्ये काय होतं? बांधकाम कालावधीत देण्यात येणारे भाडे. दुसरा पॉईंट, प्रोजेक्ट सिक्युरिटीचे उपाय. तिसरा, प्रोजेक्टमधील अमेनिटीज. चौथा, कन्स्ट्रक्शन स्पेसिफिकेशन्स सारख्या महत्त्वपूर्ण गोष्टी ऑन रेकॉर्ड आणल्या गेल्या व बिल्डर डेव्हलपमेंटसाठी नवीन प्रपोजल देताना एक प्रकारची गाईडलाईन तयार करून देण्यात आल्या, जेणेकरून प्रपोजलमधील तुलनात्मक अभ्यास करताना सुसंगतपणा राहील व काम योग्य पद्धतीत निरपेक्षपणे पार करता येईल. दिनांक 30 मार्च 2023 ते 15 एप्रिल 2023 या कालावधीत सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरी यांच्या वतीने रिक्वेस्ट फॉर प्रपोजल नोटीस काढून आजपर्यंत ज्या बिल्डर लोकांनी प्रपोजल दिले होते त्याला पुन्हा एकदा सुधारित पद्धतीत सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रस्ताव मांडण्यासाठी निरोप देण्यात आला. याशिवाय अजून नवीन बिल्डरांना सुद्धा प्रस्ताव देण्यासाठी व जास्तीत जास्त बिल्डर या प्रक्रियेत सहभागी होतील यासाठी सगळ्यांना प्रयत्न करण्याची विनंती केली होती. सोसायटीच्या प्रपोजल रिक्वेस्ट नोटीसला प्रतिसाद देऊन 21 बिल्डर डिमांड लेटर व प्रपोजल रिक्वेस्ट नोटीस या अर्ज घेऊन गेले. यापैकी 11 जणांनी पुन्हा एकदा दिनांक 30 एप्रिल 23 या अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा केली. पहिली छाटणी शॉर्ट लिस्टिंग, पहिली जी केली ती शॉर्ट केली लिस्टिंग. तर एकच पांढरा आहे, लाईटमध्ये बघू का हां नाही ठीक आहे हां. सोसायटीच्या नवीन पद्धतीनुसार जे 11 प्रपोजल आले होते त्या सगळ्यांचा तुलनात्मक अभ्यास आर्किटेक्ट आष्टेकर यांच्याकडून करण्यात आला. सदर प्रपोजलमध्ये जर काही कागदपत्र कमी असतील तर तसे त्यांना कळवण्यात आले. या 11 पैकी उत्तम
5 प्रपोजल निवडण्यासाठी 28 मे 23 रोजी सोसायटीची सभा आयोजित करण्यात आली व सदर सभेत 11 पैकी 5 बिल्डरांचे प्रपोजल हे गृहीत धरण्यास हरकत नाही असे म्हणून त्यांची निवड केली. 11 पैकी 5 जणांची निवड केली. हे 5 प्रपोजल कोणते? स्वराज बिल्डर, व्यंकटेश डेव्हलपर, संकेश्वर ग्रुप, त्रिशा डेव्हलपर, ऑस्ट्रेल लँडमार्क. सदरच्या 5 प्रपोजलमधील माहिती ही प्रपोजल रिक्वेस्टप्रमाणे असल्याने त्यांना त्यांच्या प्रपोजल जे सोसायटीच्या सभासदांसमोर सादरीकरण करावे असे ठरवले गेले. त्या 5 लोकांना सांगितलं की आमच्या सभासदांसमोर सादर हां दिनांक तेच थोडक्यात दाखवलं. हो आहे दिनांक ऐका ना तरी पण थोडक्यात आहे. दिनांक 23 जुलै 23 रोजी शिवतेज नगर कम्युनिटी हॉल, विठ्ठलनगर, चिंचवड, अनेक्स 13 या ठिकाणी 4 बिल्डरकडून जरा 2 मिनटं थांब बिल्डरकडून रिडेव्हलपमेंट संदर्भातील त्यांच्या तयारीचे सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी 95% सभासद हजर होते. या सभासदाकडून 4 बिल्डरचे सादरीकरण व त्यानुसार शंका निरसन करण्यात आले. सदर बिल्डरांनी दिलेल्या प्रेझेंटेशनचा तुलनात्मक अभ्यास आर्किटेक्ट आष्टेकर यांच्याकडून करण्यात आला. प्रेझेंटेशनच्या वेळेस बिल्डराकडून अपेक्षित असे स्क्वेअर फूट ऑफर न केल्याने सदर बिल्डराशी पुन्हा एकदा वाटाघाटी करून स्क्वेअर फूट वाढवून द्यावेत म्हणून नो रिग्रेट ऑफर देण्याचा निरोप सोसायटीमार्फत देण्यात आला. त्यांना दिनांक 3 सप्टेंबर 23 रोजी नो रिग्रेट ऑफरपैकी 2 प्रपोजल निवड करून त्यांच्या बांधकाम साईट्स बघण्याचे ठरवण्यात आले व त्यानुसार 24 सप्टेंबर 23 रोजी स्वराज्य व संकेश्वरच्या प्रतिनिधींना सोसायटीत आमंत्रित करण्यात आले. त्यांना बोलवलं होतं. दिनांक 30 सप्टेंबर 23 रोजी आर्किटेक्ट आष्टेकर यांच्याबरोबर सोसायटीच्या सभासदांनी दोन्ही बिल्डरच्या साईट्स बघितल्या. या दोन्ही साईट्सचा तुलनात्मक अभ्यास करून तसा रिसर्च रिपोर्ट आष्टेकरांनी सोसायटीसमोर सादर केलेला आहे. पुढं आज सोसायटीत उपस्थित श्री बाळासाहेब घुगे यांच्यासमोर आपल्याला रिडेव्हलपमेंट प्रक्रियेत आपल्याला पसंत प्रपोजल असणारे कॅमेऱ्यासमोर मांडायचे आहे. ज्या बिल्डरचे प्रपोजल बहुमत मिळेल त्या बिल्डरचे प्रपोजल सगळ्यांनी मान्य करून पुढे जाण्याची विनंती या निवेदनातून व निमित्ताने मी करत आहे. आपला विश्वासू गुलाबराव सोनवणे, अध्यक्ष.